हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते. अवतार थोडा वाईट आहे. केस धुतले तर त्यांना थोडंसं असं वर लावून घेतले मी सुकण्यासाठी. आणि सकाळची सगळी कामं आटोपली आहे आणि आता जेवायला बसली आहे. तर तुम्हाला दाखवते की छान असं 5 पक्वान्नाचं मी जेवण करत असते बरं का दुपारी. तर आपण सगळ्याच बायकांचं म्हणजे दुपारी ताट असं भरलेलं असतं. ते का असतं तर बघा, सकाळी आपण टिफिनमध्ये छान छान भाज्या करून देतो. तर त्यातली थोडी थोडी भाजी आपल्यासाठी उरते. एखादा नाश्त्यासाठी काहीतरी पदार्थ केला असतो तो उरतो. रात्रीची एखादी आमटी किंवा भाजी उरते किंवा चपाती उरते. किंवा मग काही चटण्या असतात घरामध्ये. एखादी भाजी नाहीच उरली टिफिनची तर मग काही चटण्या आपण ताटामध्ये घेतो. तर बऱ्याच लेडीज ना माझ्यासोबत रिलेट करत असतील की आपलं जे दुपारचं ताट असतं ना ते असं भरलेलं असतं. जे काही उरलेलं असतं ते सगळं आपण ताटामध्ये घेतो. तसं माझं आजचं हे ताट आहे. तर चला दाखवते तुम्हाला ताट. बघा, इथं मी 2 भाज्या केल्या होत्या आज सकाळी. एक मटकीची उसळ केली होती, ती आहे. आणि एक म्हणजे मुलांसाठी मी ही मटकीची उसळ केली होती आणि अहोंसाठी केली होती ही दुधी भोपळ्याची भाजी. तर ही दुसरी भाजी ती आहे. आणि काल रात्रीला मी तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी केली होती, ती घेतली आहे. आणि चपात्या ना रात्री थोड्या जास्त झाल्या होत्या म्हणून मी त्या चपात्या थोड्या हलक्या गरम केल्या आणि त्या घेतल्या. आणि अजून एक भाजी आहे, ती रात्रीची भाजी होती तर ती गरम करून ठेवली आहे, तर ती सुद्धा घेणार आहे. तर असं बघा, मस्त 3 भाज्या, चटणी, चपाती असं काही. आता हे दुपारचं माझं जेवण आहे. आणि एकदाच काय ते मी घेऊन बसते. फक्त आता एक ती भाजी आहे ती गरम करायला ठेवली आहे, ती देखील घेईल. आणि असं एकदाच घेऊन घेतलं, मस्त आरामात थोडं मोबाईल वगैरे बघायचं आणि जेवायचं. तर असं तुमचं देखील 5 पक्वान्नाचं ताट असतं का? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण हे आपल्यासाठी 5 पक्वान्नच आहे. जे काही उरलेलं असतं ते थोडं थोडं आपल्या ताटामध्ये आपण घेतो दुपारी. तर असं माझं हे ताट आहे. आता तुम्हाला मी एक अगदी घरगुती आणि स्वस्तात मस्त असं नाईट क्रीम मी सांगत आहे. ऑल स्किन टाईप आहे, पण तुमची जर ड्राय स्किन असेल आणि किंवा मग सेन्सिटिव्ह स्किन असेल तर नक्कीच तुम्ही यूज करायला पाहिजे. ड्राय स्किनला कसं ऑइल रिलीज होत नाही, अगदी जास्तीत जास्त ती ड्राय होत जाते आणि डल होत जाते. माझ्या चेहऱ्याच्या स्किनबद्दल सुद्धा असंच काहीतरी होत आलं होतं. हे घरगुती जे नाईट क्रीम आहे ना ते यूज करायला सुरुवात केली. असं एलोवेरा जेल आपण यूज करायचं आहे. कुठलाही घ्या. आता इथं मी पतंजलीचा घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही एलोवेरा जेल घेऊ शकतात. आणि अजून एक मी त्यामध्ये घेणार आहे विटॅमिन ईची कॅप्सूल. ही इझिली आपल्याला दोन्ही गोष्टी मेडिकलमध्ये मिळून जातात. तर हे घरात आणून ठेवलं ना तुम्ही, असंही अगदीच चालू चालू तुम्ही बनवू शकतात. म्हणजे इन्स्टंट तुम्ही नाईट क्रीम याला तयार करू शकतात आणि चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात. पण जर एक 2 ते 3 दिवसाचं तुम्ही बनवून ठेवू शकता तर चांगलं आहे. कधी कधी वेळ नसतो आपल्याला म्हणून. तर एक आठवडाभराचं देखील तुम्ही बनवून ठेवलं तरी चालतंय. हे खूप छान असं एक दुसऱ्यामध्ये मर्ज होते आणि खूप चांगला त्याचा इफेक्ट होतो जर तुम्ही बनवून ठेवलं तर. बनवून ठेवणार आहे एक आठवड्याभराचं. त्यासाठी ना मी इथं एक 3 चमचे मी एलोवेरा जेल घेत आहे. हे 3 चमचे एलोवेरा जेल घेतलंय. नुसतंच एलोवेरा जेल देखील खूप बेनिफिट देतं. मी बऱ्याच वेळा सांगत असते. तर मी घरीसुद्धा बनवत असते एलोवेरा जेल. आपल्या कोरफड जर तुमच्या बाल्कनीमध्ये असेल तर अतिउत्तम. आणि आता मी यामध्ये 2 कॅप्सूल टाकणार आहे. जर तुम्ही एकच चमचा यूज करत असाल तर एकच कॅप्सूल टाका. आणि मी 3 चमचे घेतले आहे, पण माझा हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी आता इथं हे 2 कॅप्सूल मी टाकणार आहे. याचं जे ऑइल आहे ना ते काढून टाकणार आहे. खूप चांगलं इफेक्टिव्ह आहे. तर दोन्ही कॅप्सूल मी यामध्ये टाकून घेतले आणि याला चांगलं आपण फेटून घ्यायचं आहे. त्याला मी मस्त असं फेटून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं फॉर्म टाईप ते आलेलं आहे. त्याला असं वाटीमध्ये न ठेवता एखादी काचेची बॉटल असेल तुमच्याकडे तर ती तुम्ही यूज करू शकता ठेवायला, किंवा एखादी अशी काचेची वाटी असेल तरी चालेल.
मी एक बॉटल छान क्लीन करून ठेवली आहे आणि त्यामध्ये मी आता हे भरून घेणार आहे. तर हे बघा मी बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. याच्यामध्ये ना तुम्ही ही केसांना देखील वापरू शकतात. यामध्ये तुम्ही खोबरेल तेल वगैरे घालून ते सुद्धा तुम्ही केसांना मसाज करू शकतात केस धुण्याच्या 1 दिवस आधी. तर खूप उत्तम आहे. डेंड्रफ वगैरे होणार नाही आणि केसांचं देखील असं ड्रायनेस जो असतो ना तो जाईल. तुमचे केस फ्रिझी होत असतील ना तर ते सॉफ्ट होतील याच्याने. तर खोबरेल तेल किंवा बदाम तेल कुठलंही तेल तुम्ही यामध्ये घालू शकतात. तर खूप छान असं हे नाईट क्रीम आपलं रेडी आहे, घरगुती नाईट क्रीम. आपण हाऊसवाईफ ना कधीच रिकाम्या बसत नाही. आपल्याला फक्त फावला वेळ पाहिजे, मग आपण सगळी कामं हातावेगळी करतो. रोजची कामं तर ठरलेली असतात, पण काही कामं अशी असतात ना जी कधी न ठरवून देखील आपण करतो. फक्त आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतं एखादी काम करायला आणि ते काम लगेच होते. विचार करत बसण्यापेक्षा आपण ते लगेच हातावेगळं केलेलं योग्य असतं. तर मी तुम्हाला क्रीम वगैरे दाखवला. त्यानंतर दुपारी थोडासा रेस्ट केला आणि मग परत उठून लागले कामाला. कारण की 4 ते 5 हा 1 तास माझ्याकडे असतोच फ्रीमध्ये. तर म्हटलं चला आता माझं थोडंसं हे छोटासा हा जो कप्पा आहे ना हा लावायचा होता, ज्यामध्ये मी डेली यूजचे ड्रेस वगैरे ठेवत असते. आणि थोडे मिक्स झाले होते ते. आता मागे बहिणी वगैरे आल्या होत्या, त्यांच्यासोबत फिरण्यामध्ये वगैरे ना माझे कपडे इकडे तिकडे झाले होते. काही त्या कपाटातले ह्या कप्प्यामध्ये, तर ह्या कप्प्यातले त्या कपाटामध्ये. तर मग आता ठरवलं तर नव्हतंच, पण म्हटलं आता आहे ना निवांत वेळ, तर मग चला हे काम तरी हातावेगळं होईल. तर मग मी जे काही डेली यूजचे ते वेगळे केले आणि त्यांना असेच सिंपल घडी करून ठेवते. आणि बाकी मग जे बॉक्समध्ये ते बाहेर जाण्याचे जे काही कुर्तीज वगैरे ते ठेवून देते. तर आपलं सगळंच हाऊसवाईफचं असं असतं की आपण एखादी वेळ आपल्याला मिळाला आहे 1 तासभर, तर आपण त्यामध्ये कुठली कामं आपली आवरणं होईल तो आपण विचार करतो. कारण कुठलंही काम पेंडिंग जरी असलं तरी ते आपल्याला करायचंच आहे, केव्हा नाही केव्हा तरी आपल्यालाच करायचं आहे. मग जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना तेव्हा ते करून घ्यायचं, हातावेगळं करायचं. म्हणजे उगाच त्याचं आपल्याला ना दडपण येत नाही. मग खूप दिवस आपण विचार करत असतो, अरे हे करायचं आहे, हे पेंडिंग आहे, हे पेंडिंग आहे, आणि मग ते डोक्यावर ताण देखील वाढत जातो आणि ती कामं देखील वाढत जातात. तर विचार आला डोक्यात आणि वेळ जर असला की आता तासभर आहे आपल्याकडे, आता आपण कोणतं काम आपल्याला करणं गरजेचं आहे ते काम आपण करून मोकळं व्हायचं. म्हणजे आपल्याला देखील रिलॅक्स वाटतं की चला हे काम कधीचं होतं ना पेंडिंग, तर हे आपलं आता आज हे झालेलं आहे, तर उद्या कुठलं पेंडिंग काम करायचं आहे ते ठरवायचं असेल तर ठरवून घ्यायचं, किंवा मग वेळ असेल तर ते काम लगेचच करून घ्यायचं. तर सगळे काही कुर्त्या आणि ड्रेसेस मी ठेवून घेतले आहेत. ज्या एक्स्ट्रा ओढण्या होत्या ना त्या साईडला थोडी जागा होती म्हणून तिथं रोल करून ठेवल्या. तर त्यांना एक्स्ट्रा मग जागा देण्याची काही गरज नसते, ते अगदी व्यवस्थित येऊन जातात. तर माझं कसं आहे ना, माझं नेहमीच वॉर्डरोब आणि किंवा मग असे जिथेही कपाट ठेवतो ना ते अगदी नीट आणि क्लीन असतं. कायमच माझं कपाट अगदी लावलेलं दिसेल. हां, कधीतरी आपलं इकडे तिकडे झालं तर मग मला लगेच वेळ मिळाला की मी ते करून मोकळी होते. तर आता ज्या काही बाहेर फिरण्याच्या कुर्त्या किंवा ड्रेसेस आहेत ते आता मी ह्या बॉक्समध्ये ठेवून घेते. मला पसारा म्हणजे खरं तर नाहीच आवडत. कुठल्याही महिलेला घरामध्ये पसारा आवडत नसेलच, पण तो आवरण्यासाठी एक वेगळा म्हणजे वेळ काढण्यापेक्षा तो जेव्हा आपल्याला आवरता येईल ना तेव्हा आवरून घ्यायचा. तर आता मला आज फक्त खिचडी लावायची होती, तर मधला हा वेळ भरपूर माझ्याकडे शिल्लक होता. तर म्हटलं असं बसून राहण्यापेक्षा किंवा मोबाईल बघत बसण्यापेक्षा ना आपलं हे काम तरी होईल. नाहीतर आपण ना मोबाईल एकदा घेऊन बसल्या हातामध्ये की मग त्याला भरपूर वेळ जातो, म्हणजे ते कामही होत नाही आणि मग फक्त उगाचचा असा टाईमपास होतो. ज्या साड्या मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केल्या होत्या त्या साड्या देखील आता बॉक्समध्ये ठेवून घेते. त्यातली एक मी नेसाला बाहेर काढते, कारण तिला मी डेली यूजसाठीच घेतली होती. तर तिच्या ठिकाणी एक मी रिप्लेस करते, म्हणजे एक जी साडी बाहेर असेल ना जास्त वेळा नेसली गेली असेल तिला मी आतमध्ये ठेवते आणि तिच्या ठिकाणी आता ह्या ब्ल्यू साडीला ठेवते. तर मी हे असं आधेमध्ये करत असते. ज्या साड्या नेसून झाल्या असेल त्या आतमध्ये ठेवते, मग नंतर परत मी दुसऱ्या साड्या काढते, त्यांना रिप्लेस करते. तर ह्याने काय होतं की आपल्या सगळ्याच साड्यांना वेळोवेळी म्हणजे नेसल्या जातात. इथे एक टीप देत आहे तुम्हाला. आपण बघा असं ना हे बॉक्सचे असे झिप वगैरे ना असे खेचतो, बऱ्याचदा साडी अडकते किंवा ब्लाऊज अडकतो किंवा त्याचे जे लटकन्स असतात टसल असतात ते अडकतात. तर आपण
त्यांना असं खेचण्यापेक्षा एक बोटनं आतमध्ये ठेवायचं आणि मग झीप ओढायची, म्हणजे कपडा आतमध्ये ढकलला जातो. एखादं काही लेस वगैरे बाहेर असेल तर ती आपण बोटाने आतमध्ये ढकलून आणि झीप आरामात लावू शकतो. म्हणून ओढून झीप न लावता त्याला छान असं बोट आतमध्ये ठेवायचं आणि मग झीप लावायची. तर ही साडी देखील हँगरला मी आता टांगून देते. तर ही आता समोर दिसेल मला, तर मग लक्षात राहील की हा ही नेसायची आहे. इंगळे साहेब घरी आले होते आणि त्यांनी हे तोतापुरी आंबे आणले होते. याला कलमी आंबेसुद्धा म्हणतात. तर हे छान लागतात. हे खराबही म्हणजे लवकर होत नाहीत. तर कधीही आपण आंबे वगैरे आणले ना तर त्यांना नळाखाली छान धुवून आणि त्याच नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना 1 तासाने फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता का, तर याचं कारण सांगते, कारण बाहेर खूप ऊन तापते आणि उन्हामध्ये हे आंबे दिवसभर मार्केटमध्ये असेच असतात. ते ऊन लागत असतं त्यांना, खूप गरम झालेले असतात. तर ते तुम्ही तसेच आणून आणि धुवून आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार. धुवून वरचा त्यांचा गारवा कमी होतो, पण आतून ते गरमच असतात आणि तसेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार तर तुमचे आंबे खूप लवकर खराब होतात. तर ते खराब न हो म्हणून आपण 1 तासभर त्यांना नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर मग त्यांना फ्रीजमध्ये ठेवायचे. कैऱ्यांचं देखील मी तसंच करते. कुठलंही फ्रूट असेल ना, आधी त्याला थोडं पाण्यामध्ये ठेवून द्या आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवा. कैऱ्या देखील मी त्यांना सांगितले होते आणायला, मला पन्ह करायचं आहे म्हणून. तर कैऱ्या आणि काही आंबे देखील आणले आहेत त्यांनी. तर हे छान असं मार्केटमध्ये ते घेऊन येतात. त्यांना काही सांगितलं की कैऱ्या देखील ना कलमी कैऱ्याच आहेत ह्या, म्हणजे तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या आहेत. याचं पन्ह देखील छान होतं. फार ह्या आंबटही नसतात आणि जास्त गोडही नसतात. तर याचं पन्ह छान लागतं. तर चला मग ह्या गोड गोड आंब्यासोबत मी आजचा व्लॉग देखील एंड करते. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, पुन्हा मी आज रुटीन शेअर केलं आहे. परत एकदा माझं जे दुपारचं रुटीन आहे ते शेअर केलं आहे. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, हाईपसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.